कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी आम्ही सुरू केलेल्या योजना या कधीच बंद होऊ देणार नाही। सातत्याने काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार। मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवाभाऊ आहे, जोपर्यंत शिंदे साहेब आहेत, अजित दादा आहेत, लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही। आमच्या लाडक्या बहिणींना ही जी आमची दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील हा विश्वास देखील मी देतो। आमच्या शेतकऱ्यांना जी वीज सवलत आम्ही दिलेली आहे, विजेचं बिल जे माफ केलेलं आहे, 5 वर्ष आमच्या शेतकऱ्यांना विजेचं कुठलंही बिल भरावं लागणार नाही हे पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सांगतो। आणि अर्थातच 5 वर्षांनी आमचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रिन्यू केला की त्यानंतर अजून 5 वर्षाकरता आम्ही तुम्हाला ती सवलत देऊ। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी त्यांनी इथे दिलेली आहे। आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे वक्तव्य इथं केलेलं आहे। त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना आता ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा इथं आता संपलेली आहे। त्यांना लवकरच ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो इथं त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याची। तर पहा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांनी आता ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहण्याची गरज नाही, कारण त्यांना लवकरच आता ऑक्टोबर महिन्याचा जो लाभ आहे 1500 रुपयाचा तो त्यांना इथं दिला जाणार आहे। त्यामुळे त्यांना इथं घाबरावायची काहीच गरज नाही। तर पहा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल वक्तव्य करताना त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजनेसाठी आपण लाभार्थी महिलांना 1500 रुपयांची रोख थेट रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करत आहोत। दर महिन्याला हा लाभ आपण लाडक्या बहिणींच्या दैनंदिन जीवनासाठी उपयोगी येण्यासाठी आपण ही मदत इथं त्यांना करत आहोत। पहा, ऑक्टोबरच्या हप्त्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार याकडे राज्यातील पात्र लाभार्थी महिलांचं लक्ष लागलेलं आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलेलं आहे आणि फडणवीस साहेबांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही आणि आपण लाडकी बहीण योजना ही कधीच बंद करणारही नाहीत। जोपर्यंत आपलं सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही अशी चालू राहणार आहे आणि आपलं सरकार जर परत एकदा आलं तर लाडकी बहीण योजना ही अशी परत एकदा चालू राहणार आहे। तर पहा, फलटण इथं कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी ही वक्तव्य इथं केलेलं आहे। तर पहा, नक्की ते काय म्हणालेले आहेत, तर आपलं हे महायुतीचं सरकार आहे, विकासाचा विचार करणारं सरकार आहे। आम्हाला समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विकास आम्हाला हवा आहे। पहा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विकास करायचा आहे। महाराष्ट्रातील दुष्काळी भाग आहे त्यातला दुष्काळ आम्हाला दूर करायचा आहे। आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आम्हाला मदत करायची आहे। आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर देखील संकट आल्यानंतर आजपर्यंत इतिहासामध्ये सर्वात मोठं जे पॅकेज आहे ते म्हणजे 32,000 कोटी रुपयांचं ते पॅकेज इथं आपल्या सरकारनं पहिल्यांदा दिलेलं आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाणं देखील सुरू झालेलं आहे। कुठल्याही परिस्थितीत आम्ही ही सुरू केलेली कोणतीही योजना इथं बंद होऊ देणार नाही। पहा, म्हणजेच लाडकी बहीण योजना असो किंवा सरकारने आपली जी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली कोणतीही योजना असो, तर कोणतीही योजना इथं बंद केली जाणार नाही। सातत्यानं काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार, परंतु मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवाभाऊचं सरकार आहे, जोपर्यंत शिंदे साहेब आहेत, अजितदादा आहेत, तोपर्यंत लाडकी बहीण योजना आम्ही कधीच बंद होऊ देणार नाही। पहा, असं देवेंद्र फडणवीस यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे। पहा, म्हणजेच आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी ही म्हणावी लागणार आहे, एक मोठी गुड न्यूज सुद्धा इथं म्हणावी लागणार आहे। पहा, आमच्या लाडक्या बहिणींना दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्यानं मिळत राहील आणि ती आम्ही देत राहणार आहोत, हा विश्वास देत आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी इथं म्हणालेलं आहे। पहा, आमच्या शेतकऱ्यांना वीज सवलत आम्ही दिलेली आहे, विजेचं बिल जे माफ केलेलं आहे, 5 वर्षे आमच्या शेतकऱ्यांना विजेचं कुठलंही बिल भरावं लागणार नाही, हे पुन्हा आम्ही एकदा सांगत आहोत। 5 वर्षांनी तुम्ही आमचं कॉन्ट्रॅक्ट पुन्हा रिन्यू केलं तर अजून 5 वर्षापर्यंत तुम्हाला सवलत देऊ, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे। पहा, म्हणजे जेव्हा यांची सत्ता संपणार आहे महायुतीच्या सरकारची आणि परत जर यांची सत्ता आली तर ही जी सवलती आता देत आहेत ती अशा सवलती पुढे 5 वर्ष अजून वाढत राहणार आहे।
आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी म्हणा किंवा आपल्या शेतकऱ्यांसाठी ही अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी इथं म्हणावी लागणार आहे. तसेच पहा, आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्याची इथं आतुरता लागलेली होती, तर त्याबद्दल एक मोठी अपडेट आत्ता समोर आलेली आहे. पहा, आत्ताच ही बातमी आलेली आहे आणि आपण आत्ताच त्यावरती आपला व्हिडिओ इथं तयार केलेला आहे. पहा, लाभार्थी महिलांच्या खात्यात कधी जमा होणार ऑक्टोबर महिन्याचा लाभ, तर त्याबद्दल सविस्तर अपडेट पुढे पाहणार आहोत. पहा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी येत्या 8 दिवसात 1500चा हप्ता मिळणार आहे. पहा, म्हणजेच येत्या 8 दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तुम्हाला हा ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे 1500 रुपयाचा, तो इथं दिला जाणार आहे. पहा, निवडणुकापूर्वी पैसे जमा होण्याची शक्यता असून KYCची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा इथं तात्पुरती स्थगित केलेली आहे. पहा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळण्याची आतुरता लागलेली आहे. ऑक्टोबर महिना संपण्यास काहीच दिवस उरलेले आहेत. आज 27 तारीख येऊन थांबलेली आहे आणि आज सोमवार आहे. तर आज आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत. तर अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ही 1500 रुपयाचा लाभ आहे तो इथं जमा झालेला नाही. अवघे 5 दिवस उरलेले आहेत ऑक्टोबर महिना संपायला, परंतु अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता इथं जमा झालेला नाही. तर पहा, नक्की कधी मिळणार ऑक्टोबरचा हप्ता, तर पहा त्याबद्दल आपण माहिती इथं घेतलेलीच आहे. पहा, म्हणजेच 8 दिवसामध्ये म्हणल्यास सुद्धा आपल्याला येत्या सोमवारपर्यंत, येत्या 3 तारखेपर्यंत पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता इथं जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर पहा, मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात 1500 रुपयाचा जो हप्ता आहे ऑक्टोबर महिन्याचा, तो इथं जमा होण्याची शक्यता आहे. पहा, याबाबत अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु लवकरच महिला व बालविकास विभागाकडून याबद्दल लवकरच एक मोठी गुड न्यूज आपल्याला मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर पहा, तुमचं म्हणणं काय आहे ते तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. पहा, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता सुद्धा लागू होणार आहे आणि आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता इथं जमा होण्याची शक्यता इथं व्यक्त केली जात आहे. पहा, तुम्हाला काय वाटतं, हा जो लाभ आहे तो ऑक्टोबर महिन्याचा तो तुम्हाला आचारसंहिताच्या अगोदर मिळावा का नंतर मिळावा, ते तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तसेच पहा, लाडकी बहीण योजनेमध्ये KYCची जी प्रक्रिया आहे ती इथं सुद्धा आवश्यक केलेली आहे. मात्र निवडणुका पार्श्वभूमीवर ही KYC प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे. काही दिवसानंतर ही KYC प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार असून त्या अनुषंगाने महिलांना आवश्यक कागदपत्राची पडताळणी करण्यास वेळ दिला जाणार आहे आणि त्यांनी त्या वेळेमध्ये नक्कीच ही KYC प्रक्रिया इथं पूर्ण करून घ्यायची आहे, जेणेकरून त्यांना लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो इथं अखंडितपणे मिळत राहणार आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचा यामध्ये खंड पडणार नाही. तर पहा, ही होती ऑक्टोबर महिन्याची सर्वात मोठी अपडेट जी आपण आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर घेत आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि आपल्या चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला इथं सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे.